सुख म्हणजे नेमकं काय असतं? माझ्यासाठी तर सुख म्हणजे ही तव्यावरची गरमागरम भाकरी आणि त्याच्यावर गरम गरम केलेली गवारीची भाजी. याचं कॉम्बिनेशनच काहीतरी वेगळं आहे. तर नमस्कार, मी वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. ही गवारीची शेंग आमच्या पप्पांनी आणली होती. ही आमच्या शेतातली आहे, त्यामुळे ह्याची चव आणखीनच वाढलेली आहे. चला तर मग बघूया कशी बनवायची गवारीची भाजी. इथे मी गवार निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून इथे याला पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. इथे मी लसूण घेतलेला आहे. लसूण मी इथे ठेचून घेत आहे. 7 ते 8 पाकळ्या इथे मी लसणाच्या घेतलेल्या आहेत. गवारीच्या भाजीमध्ये लसूण एकदम छान लागतो. इथे गॅस ऑन करून मी त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आणि इथे 2 पळी तेल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. आज मी इथे काळ्या मसाल्याची तुम्हाला इथे गवार करून दाखवणार आहे. त्यानंतर जिरं टाकलेलं आहे. जिऱ्यानंतर मी इथे कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे. आता याच्यामध्ये ठेचलेला लसूण आपल्याला टाकून घ्यायचा आहे. लसूण चांगला गोल्डन कलरवर येऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं हिंग सुद्धा याच्यामध्ये मी ऍड केलेले. आता लसूण छान गोल्डन कलरवर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ही गवारीची शेंग टाकायची आहे. छानपैकी आता आपल्याला ही परतून घ्यायची आहे. तेलावरती आपल्याला ही गवारीची शेंग छानपैकी आता परतून घ्यायची आहे आणि आता मी झाकण ठेवून बारीक गॅस करून इथं ठेवलेलं आहे. एक 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता थोडीशी आपली ही गवारीची शेंग आपण वाफवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि काळं तिखट घालायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट सुद्धा ऍड करू शकता आणि थोडीशी मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे. आता छानपैकी हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. जर पहिल्यांदा तुम्ही काळं तिखट किंवा लाल तिखट जर का लसूण घातल्यानंतर तुम्ही जर घातलं तेलामध्ये, तर त्यावेळेस ते थोडंसं जळलं जाऊ शकतं आणि थोडंसं जळका फ्लेवर आपल्याला त्या भाजीला येऊ शकतो. त्याच्यामुळे आधी आपल्याला गवारीची शेंग तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे आणि 5-10 मिनिटानंतर आपल्याला हे मसाले ऍड करायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता इथे मी 2 चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि 1 चमचा त्याच्यामध्ये मोठे असे शेंगदाणे जे आहेत आबडधोबड मी इथे मिक्सरमध्ये करून घेतलेला आहे. तो सेपरेट ठेवलेला आहे कूट मी, तर तो त्याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे. आणि छानपैकी ते परतून घेतल्यानंतर आता मी इथे 2 ते 3 चमचे इथे पाणी घातलेलं आहे, कारण याच्यामध्ये कांदा टोमॅटो मी ऍड नाही केलेले. जर तुम्ही कांदा टोमॅटो ऍड केला तर पाणी घालायची गरज पडत नाही. आता थोडंसं झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. आहा, तुम्ही बघू शकता आपली मस्तपैकी इथे भाजी तयार झालेली आहे. चमचमीत अशी ही काळ्या मसाल्यातली गवारीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.